नमस्कार मित्रांनो. मी आज तुम्हाला श्वसनाच्या बिघडलेल्या प्रकाराबद्दल सांगणार आहे. श्वसनाचा बिघडलेला प्रकार जो आहे, तो तुमच्या पोश्चर म्हणजे बसण्याच्या स्थितीवर, मानेच्या स्थितीवर, तसेच तुमचं कामाचे ताणतणाव किंवा दिवसभराचे इतर ताणतणाव या सर्व गोष्टीवरती अवलंबून आहे. नॉर्मली आपण ॲब्डोमिनोथोरॅसिक ब्रीथिंग करतो. ॲब्डोमिनोथोरॅसिक म्हणजे तुमच्या पोटाचा श्वास घेताना घेर वाढतो. साधारण 70% पोटाचा घेर वाढतो. नंतर 30% छातीचा घेर वाढतो. याला डायफ्रामॅटिक ब्रीथिंग म्हणतात. आणि डायफ्रामॅटिक ब्रीथिंग जे आहे ते तुमचं पोश्चर नीट ठेवण्यासाठी, विविध कारणासाठी फार फायद्याचं आहे. तर आता सध्याचं जे तुमचं ब्रीथिंग पॅटर्न आहे, तो कशा प्रकारचा झालेला आहे, तर कुणाला जरी मी सांगितलं, "अरे बाबा खोल श्वास घे." तेव्हा तो कसा घेईल श्वास? याला म्हणतात अपायकल ब्रीथिंग पॅटर्न. अपायकल ब्रीथिंग पॅटर्नमुळे काय होतं, की तुमची कॅपॅसिटी जी आहे ती कमी होऊन जाते. कॅपॅसिटी सर्व प्रकारची, रनिंगची किंवा वॉकिंगची किंवा पायऱ्या चढताना, उतरतानाची, कोणचंही काम करतानाची. काम करताना तुम्हाला दम लागायला लागतो. अपायकल ब्रीथिंग जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला साधारणतः 2 ते 3 लिटर ऑक्सिजन शरीरामध्ये घेता येतो आणि डायफ्रामॅटिक ब्रीथिंगमध्ये तुम्हाला 6 ते 8 लिटर ऑक्सिजन शरीरामध्ये घेता येतो. तर डायफ्रामॅटिक ब्रीथिंगचे फायदे आणि ती कशी वाढवायची याच्याबद्दल मी तुम्हाला लवकरच सांगणार आहे. प्लीज तुम्ही माझ्या चॅनलला फॉलो करा आणि हे व्हिडिओ शेअर करा.